महाराष्ट्रात पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू होणार असल्याची चर्चा देखील रंगली आहे। काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून पुन्हा ऑपरेशन टायगर राबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती। ठाकरेंच्या काही खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलं होतं। यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आणि सूचक ट्विट केलं। पुढच्या महिन्यात शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे, असं ट्विट रोहित पवारांनी केलं। यावेळी रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधून महायुतीतील मित्रपक्षांना सावध राहण्याचा इशारा दिला। भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या। वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे। पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे। भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही, तर ठरवून आणलं गेलं ही फक्त सुरुवात आहे। आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ये दोस्ती हम नहीं छोडेंगेची भावना दाखवत असले तरी सुद्धा उद्या मित्रपक्षांची भावना भाजपबाबत ज्या बेवफा ज्या हमें याहून वेगळी असणार नाही हे नक्की। भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी काळजी घेणंच उचित राहील। #काम कमी कुरापती जास्त। रोहित पवारांच्या ट्विटवरून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे, पाहूया। रोहित पवार हे भविष्यकार कधीपासून झालेत मला माहीत नाही आहे। त्यांनी आमची सत्ताधारी पक्षाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय होतंय त्याचं आत्मपरीक्षण करावं। अशा प्रकारचा कुठलाही उद्देश असायचं काहीच कारण नाही। कुठल्याही उद्देशानं भोंदू खरातची चौकशी होत नाही, तर या राज्यामध्ये तर अशा प्रवृत्ती जर त्या ठिकाणी पुढे येत असतील तर त्या ठेचून काढल्या पाहिजेत। ही भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।